या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 4 छत्रपती ताराराणी मार्केट विभाग आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने आज लिशा हॉटेल चौक ते डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल परिसरात अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे या भागातील वाहतूक आणि नागरिकांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे. या मोहिमेत एकूण 3 हातगाड्या, 22 डिजिटल फलक तसेच इतर अतिक्रमणाशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईची माहिती मिळताच काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपल्या हातगाड्यांनी साहित्य हटवले. त्यामुळे परिसरात तणाव न होता शांततेत कारवाई पार पडली. उच्च न्यायालय मुंबई सर्किट बेंच कोल्हापूर येथे दाखल असलेल्या कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा दर्जा व अतिक्रमणासंदर्भातील जनहित याचिका क्रमांक 91/2025 अन्वये दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये अतिक्रमण उपशहर अभियंता निवास पवार, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, अधीक्षक विलास साळोखे, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम आणि अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. शहरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले.